नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न आहे. एक फळ विक्रेता 10 रुपयाला 5 या दराने संत्री खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 दराने विक्री करतो. तर काय म्हणत आहे, तर त्यास या व्यवहारात एकूण किती टक्के नफा मिळेल? किती टक्क्यामध्ये विचारलेला आहे नफा. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आपला रेशो काय दिलेला आहे, 10:5 असा टक्के दिलेला आहे. कायच्या संत्री खरेदी करतो. आपली खरेदी किंमत काय येणार, खरेदी किंमत काय येणार 10/5 आणि विक्री किंमत काय आहे, विक्री किंमत आहे 5 15/6 15/6. तर नफाचा फॉर्म्युला काय, नफाचा फॉर्म्युला आहे विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत आपला फॉर्म्युला आहे, राईट. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत आपला फॉर्म्युला आहे. तर विक्री किंमत किती आहे 15.6 मायनस खरेदी किंमत किती आहे 10.6. त्याला कॅल्क्युलेशन करा, 10.5 ना, कॅल्क्युलेशन करा. 15×5 = 75, 6×10 = 60, 6×5 = 30. किती येणार 15, 30, 1, 2. हा आपला प्रत्यक्ष नफा आहे, राईट. प्रत्यक्ष नफा आहे. आता काय म्हणत आहे, आपल्याला विचारलेला आहे शेकडा नफा, म्हणजे की टक्केवारीमध्ये विचारलेला आहे. तर शेकडा नफा, तर प्रत्यक्ष नफा इंटू 100 अपॉन मध्ये काय सांगा, खरेदी किंमत. तर प्रत्यक्ष नफा किती आहे 1/2 100. खरेदी किंमत किती आहे 10/5. तर हा 5 वऱ्या जाणार, 100 × 5. हा तर एक काय कट होणार, राईट ना, 2/10 असं आहे. आता कॅल्क्युलेशन करा किती येणार, कॅल्क्युलेशन करा फटाफट, कॅल्क्युलेशन करा किती येणार. कट 2 5 5 5 25 25%. हा आपला उत्तर येणार, उत्तर आहे, आन्सर आहे हा 25%, राईट. जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.